हॅलो, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जो आपण घेऊन आलेलो आहे तो आहे होम लोन बाबत. आपण जे होम लोन पे करतो, मग ते 20 वर्षासाठी असू द्या किंवा 30 वर्षासाठी असू द्या, आपण ते भरत राहतो. पण त्याच्या संदर्भात माझ्याकडे काही इम्पॉर्टंट अशी महत्वाची माहिती आहे की त्या माहितीनुसार तुम्ही आपले जे होम लोन आहे ते 20 वर्षाऐवजी 30 वर्षाऐवजी 5 ते 10 वर्षात संपू शकता. कसे ते तुम्हाला मी फाईल मध्ये दाखवतो आणि समजून सांगतो. कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे, एकदम समजण्यासारखं आहे. तर हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ते कॅल्क्युलेशन जी मी फाईल दाखवणार आहे ती कशी वाटते ती मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला, तुम्हाला मी ती फाईल दाखवतो, त्याची वर्किंग दाखवतो आणि त्याच्या मागची पॉवर पण दाखवतो. या तर नमस्कार मित्रांनो, आपण एक फाईल ही फाईल बघू शकता. आपण आता याच्यामध्ये मी एक नॉर्मल असं वर्किंग केलेलं आहे. याच्यामध्ये लोन अमाऊंट आहे 30 लाख रुपये. ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आपण पकडलेला आहे 8%. जो नॉर्मल 7.5 ते 8% पर्यंत असतो, तर आपण 8% पकडलेला आहे. याच्यामध्ये टेन्युअर आपण पकडलेला आहे 20 वर्षाचा. म्हणजे तुम्ही 30 लाखापर्यंत लोन काढलेलं आहे, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8%, म्हणजे 8%, आणि टेन्युअर आहे 20 वर्ष. 20 वर्ष म्हणजे झाले किती? 240 महिने झाले. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जर केलं तर त्याचा EMI बसत आहे 25,093 रुपये. तुम्ही एक 25,000 पकडा, पण 25,000 समथिंग त्याचा तुम्हाला EMI बसणार आहे. तर याच्यामध्ये झाली प्रिन्सिपल अमाऊंट झाली 30 लाख रुपये. इंटरेस्ट तुम्ही किती पे करणार आहे बघा, 29 लाख रुपये 82,485. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही प्रिन्सिपल एवढाच तुम्हाला इंटरेस्ट पेड करावा लागणार आहे, जर तुम्ही ते 20 वर्षासाठी पे करत असाल तर. आणि तुम्हाला टोटल पे करावे लागणार आहेत 59 लाख रुपये. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला डबल पेमेंट करावं लागणार आहे तुमच्या 30 लाख रुपये लोन अमाऊंट साठी. तर याच्यामध्ये बघा, इथे खाली तुम्ही बघितलं याचा EMI आणि तुमचा टुवर्ड्स लोन आणि टुवर्ड्स इंटरेस्ट हे कॅल्क्युलेशन बघा. ज्यावेळी तुम्ही EMI पे करता त्यावेळी तुम्हाला काय वाटतं की आपला फुल EMI आपल्या प्रिन्सिपल मधून जातो, पण तसे होत नाहीये. इथे EMI आहे तुमचा 25,000 रुपये. त्याच्यामध्ये लोन चार्जेस किती जातात बघा, प्रिन्सिपल मधून फक्त 5,000 रुपये कट होतात आणि तुमचा इंटरेस्ट जातो 20,000 रुपये. म्हणजे बँकवाली काय करते, बँकवाली पहिली त्यांचा इंटरेस्ट काढून घेते आणि तुमचा प्रिन्सिपल मागे ठेवतात. हे किती वर्षाचं कॅल्क्युलेशन आहे? असं आहे 20 वर्षाचं पूर्ण कॅल्क्युलेशन इथे आहे 240 महिन्याचे. जसं तुमचे महिने कमी होत जातात तसं तुमचा प्रिन्सिपल वाढतो आणि इंटरेस्ट कमी होतो. इथे तुम्ही लास्टला बघू शकता तुमचा प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट हा थोडी सेम आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे साधा सिंपल कॅल्क्युलेशन आहे, सर्वांच्या कामासाठी येणार आहे. तर तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन बघा. त्याच्यामध्ये वर्किंग असं आहे, जर तुम्ही वर्षाला तुमचा 25,000 रुपये EMI आहे, तुम्ही वर्षाला फक्त एक EMI किती, फक्त एक EMI पेड केला तर तुमचं बघा, याच्यामध्ये पहिलं तुम्ही इथे खाली येता, तुम्ही लक्ष द्या, इथे किती तुमचा टोटल इंटरेस्ट जातोय 30 लाख रुपये. तुम्ही वर्षाला फक्त दरवर्षी फक्त एक एक्स्ट्रा EMI पेड केला तर याच्यामध्ये बघा तुम्ही तुमचा इंटरेस्ट किती कमी झाला, 24 लाख रुपये. तो पहिला किती होता, 29 लाख रुपये. म्हणजे तुम्हाला तुमची टोटल अमाऊंट किती वाचले बघा, 5,64,000 रुपये. आणि तुमचा लोनचा टेन्युअर बघा किती वर्षांनी कमी झालाय, 3 वर्षांनी कमी झालाय. फक्त एक एक्स्ट्रा EMI तुम्हाला भरायचा आहे आणि तुमचा जे टेन्युअर आहे 3 वर्षांनी कमी होणार आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला फक्त एक एक्स्ट्रा EMI भरायचा आहे. तुम्ही इथे खाली कॅल्क्युलेशन बघू शकता तुमचा EMI कुठे आला असेल आता
200 महिन्यावरून 240 वरून 200 महिन्यावरती आलेला आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन बघा किती साधा आणि सिंपल कॅल्क्युलेशन आहे, पण याचा फायदा जबरदस्त फायदा आहे. कोणत्याही बँकवाले तुम्हाला हे सांगणार नाहीत की तुम्ही असे करा, तुम्ही हे भरा, कोणी काय सांगणार नाही. कारण हा जो आपण एक्स्ट्रा EMI भरतो तो आपला सरळ प्रिन्सिपल मधून कमी होत असतो. ठीक आहे, इथे 25,000 रुपये मी ठीक आहे मी आता पकडतो. तुम्ही तुमची कॅपॅसिटी असेल, तुम्ही जर पैसे सेव्हिंग करत असाल तर तुम्ही ती 10 EMI भरले प्रत्येक वर्षी 10 EMI एक्स्ट्रा, म्हणजे तुम्हाला किती भरायचे? फक्त 2.5 लाख रुपये. हे बघा तुमचा इंटरेस्ट बघा किती कमी झाला, 29 लाख वरून फक्त 8,78,000 रुपये. म्हणजे तुमचा 21 लाख रुपये इंटरेस्ट वाचतो. किती? 21 लाख रुपये. आणि तुमचं टेन्युअर किती वरती आले बघा, फक्त आणि फक्त 7 वर्षावरती. म्हणजे 20 वर्ष कुठे आणि 7 वर्ष कुठे. हा आहे तुम्ही ज्यावेळी प्रिन्सिपल मधून अमाऊंट भरताना त्याची पॉवर आहे. कारण की तुम्ही जर हप्त्याला हप्ते भरत बसला तर तुम्हाला किती पे करायचे? 30 लाख रुपये इंटरेस्ट. ते जर वर्षाला तुम्ही 10 EMI एक्स्ट्रा भरले तर तुम्हाला फक्त 8 लाख रुपये इंटरेस्ट पे करावं लागणार आहे आणि तुमचं टेन्युअर होणार आहे 7 लाख रुपये. चला एखाद्याची कॅपॅसिटी तो बोलला मला 15 EMI वर्षाला प्रिन्सिपल मध्ये भरायचे आहेत, 15 केले बघा किती वर्ष, फक्त तुमचा 5 वर्षात तुम्ही तुमचं 30 लाख रुपयाचं लोन फेडू शकता. तुम्ही 3,76,000 रुपये जर वन टाइम भरले ऍज अ प्रिन्सिपल. EMI तर तुमचा जाणारच आहे, तो EMI तुमचा 25,000 तुम्हाला भरायचाच आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर 15 EMI एक्स्ट्रा भरले, म्हणजे लमसम तुम्ही 3.5 लाख रुपये भरले, 4.25 लाख रुपये भरले, तर तुम्ही 5 वर्षामध्ये EMI तुम्ही क्लोज करू शकता. काय बोलतील, मी 20 EMI भरू शकतो, तर तुमचा 4 वर्षामध्ये हा लोन तुमचं फिटू शकतंय. बघा फक्त 50 महिन्यामध्ये तुमचं हे लोन फिटू शकतं. अशी फाईल आहे, एकदम मस्त अशी फाईल आहे. आणि ह्या फाईलचं कॅल्क्युलेशन का माझं स्वतःच होम लोन चालू आहे त्याच्याशी मी कम्पेअर करून बघितलंय आणि ते एक्झॅक्टली मॅच होतं. आता जर कुणाचं 30 लाख रुपयाचं लोन चालू असेल आणि त्यांनी हे कॅल्क्युलेशन करून बघा, त्यांचा जो सर्टिफिकेट त्यांना जे भेटला असेल ही अमाऊंट ऑलमोस्ट मॅच होणार. 99% या तुमची अमाऊंट ही फिगर ही ह्या फाईलची मॅच होणार आणि झालीच पाहिजे, 100% गॅरंटी आहे. तर याच्यामध्ये तुम्ही दुसरं एक तुम्हाला एक याच्यामध्ये ऑप्शन आहे, तुम्ही प्रत्येक वर्षी 10% जर EMI वाढवला तर तुमचा फरक किती पडतोय बघा. तुमचा 140 महिन्यावरून 118 महिन्यावरती तुमचं टेन्युअर येणार आहे. म्हणजे फक्त 10% EMI तुम्हाला प्रत्येक वर्षाला वाढवत जायचं आहे. त्याचा पण तुम्हाला इथे इफेक्ट चांगला दिसणार आहे. तर कशी वाटली फाईल? आहे ना एकदम साधा आणि सिंपल कॅल्क्युलेशन. आपण जे 20-20, 30-30 वर्षाचे EMI भरतो ते सोडून द्या आता आणि या फाईलनुसार तुम्ही काम करायला सुरुवात करा आणि तुमचं EMI होम लोनचे लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि ज्यांना कोणाला ही फाईल पाहिजे त्यांनी मला DM करा. मी फाईल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करेन. टाटा बाय बाय. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.